या संदर्भातलं उत्तर मी दिलेलं आहे की संविधानाने निर्मित केलेल्या संस्था ज्या आहेत किंवा पदं जी आहेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारची भाषा वापरणं, मग ते राज्यपालांना फालतू म्हणणं असेल, लवादाला लबाड म्हणणं असेल, इलेक्शन कमिशनला चोर म्हणणं असेल किंवा सुप्रीम कोर्टला टेंबू म्हणणं असेल, टेंबा म्हणणं असेल, तर हे सगळं मला वाटतं कुठेतरी आपण केलेल्या चुकींमुळे आपल्यावरती फ्रस्ट्रेशन आल्यानंतर आपण कधीतरी आपला तोल जातो आणि आपण असं बोलतो. परंतु माझं एक, ही सर्व मंडळी ही माझे विधिमंडळातले सहकारी आहेत, काही लोक पार्लिमेंटचे सदस्य आहेत आणि विधिमंडळातील सदस्य, पार्लिमेंटचे सदस्य हे समाजात रोल मॉडेल असतात. समाजात त्यांनी उदाहरणात्मक काम आणि कृत्य करायचं असतं. त्यांच्याकडनं जर संविधानिक संस्थांचा असा अवमान व्हायला लागला तर सामान्य माणसाचा संविधानावरती विश्वास कसा राहील?